आजकालची शेती आहे ना, ती एका विचित्र चक्रात अडकल्यासारखी झाली आहे. म्हणजे बघा, शेतकरी महागडी रासायनिक औषधं वापरतात, पण समस्या कमी होण्याऐवजी वाढतच जाते. असं का होतंय? चला, आजच्या विश्लेषणात आपण याच रासायनिक चक्रव्यूहाचा वेध घेऊया. हा प्रश्न खरं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात येतो, नाही का? की आपण हजारो रुपये खर्च करून फवारणी करतो, पण पुढच्या वर्षी तोच रोग, तीच बुरशी परत येतेच. हे एक न संपणारं चक्र बनून गेलंय. पण असं नेमकं का होतं, यामागचं कारण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर आपला पहिला मुद्दा आहे रासायनिक चक्रव्यूह. यात आपण हे समजून घेऊ की फवारणी आणि त्यातून निर्माण होणारी प्रतिकारशक्ती याचं हे दुष्टचक्र नेमकं कसं चालतं. आता हे चक्र काम कसं करतं ते पाहू. समजा पिकावर एखादा रोग आला की शेतकरी एक रसायन फवारतो. सुरुवातीला एकदम भारी परिणाम दिसतो, पण काही काळातच तो रोग त्या रसायनाला जुमानत नाही, म्हणजे तो प्रतिकार करायला शिकतो. आणि मग पुढच्या वेळी तोच रोग जास्त ताकदीने परत येतो. मग शेतकऱ्याला त्याहूनही जास्त प्रभावी रसायन शोधावं लागतं. हा खेळ खरं तर कधीच संपत नाही. आणि हे वाक्य आहे ना, ते शेतकऱ्याची आजची अवस्था अगदी अचूक मांडतं. त्याचं मुख्य लक्ष उत्पन्न वाढवण्यावर असायला हवं, पण तो अडकलाय भलत्याच चिंतेत की पुढच्या वेळी कोणतं नवीन रसायन वापरायचं. हा फक्त शेतीचा प्रश्न नाही राहिला, तर शेतकऱ्याच्या मानसिक आणि आर्थिक आरोग्याचाही प्रश्न बनलाय. आता पुढचा मुद्दा आहे याची छुपी किंमत. म्हणजे या रासायनिक चक्राचा परिणाम फक्त शेतीपुरता मर्यादित आहे का? तर नाही, तो शेतीच्या खूप पलीकडे जातो. बघूया कसा. ही जी रसायनं आहेत ती काही फक्त शेतात राहत नाहीत. ती मातीत झिरपतात, पाण्यात मिसळतात आणि शेवटी फिरून फिरून आपल्या ताटातल्या अन्नापर्यंत पोहोचतात. आणि याचा परिणाम आपल्या संपूर्ण परिसंस्थेवर आणि अन्नसाखळीवर होतो. याचे परिणाम किती दूरपर्यंत पोहोचतात ते बघा. सगळ्यात आधी मातीतील सूक्ष्मजीव आणि गांडूळ मरतात, जे मातीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. मग परागीभवन करणाऱ्या मधमाशांसारख्या कीटकांना धोका निर्माण होतो. आणि शेवटी आपल्यासारख्या ग्राहकांच्या अन्नामध्ये रासायनिक अवशेष येतात. यामुळे फक्त आपलं आरोग्यच धोक्यात येत नाही, तर अन्नाची गुणवत्तासुद्धा घसरते. स्त्रोत या परिस्थितीला निर्जीव माती असं म्हणतो. कारण होतं काय की रासायनिक बुरशीनाशकं वापरल्याने आपण फक्त शत्रू बुरशीला नाही मारत, तर मातीला जिवंत ठेवणाऱ्या कोट्यावधी मित्रांना म्हणजे उपयुक्त जीवाणूंना पण मारून टाकतो. आणि मग उरते ती फक्त माती, ज्यात जीवच नाही. ती सुपीक नसते, फक्त एक आधार असते. बरं, समस्या तर आपण बघितली, पण यावर काही उपाय आहे का? चला, आता एका कायमस्वरूपी उपायाबद्दल बोलूया. शेतीकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन काय असू शकतो ते पाहूया. इथे ना शेतीकडे बघण्याच्या दोन विचारसरणींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला आहे पारंपरिक दृष्टिकोन, ज्याचं ध्येय आहे सतत नवीन रसायन शोधत राहणं. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक नवीन विचार, जो हानिकारक अवशेषांशिवाय एका कायमस्वरूपी उपायावर भर देतो. आता निवड आपल्यासमोर आहे. तात्पुरती मलमपट्टी करायची की कायमचा इलाज? स्त्रोताने मांडलेला हा जो उपाय आहे तो 3 मुख्य स्तंभांवर उभा आहे. 1. तो कायमस्वरूपी असावा, म्हणजे प्रत्येक वेळी सारखाच परिणाम द्यावा. 2. तो अवशेषमुक्त असावा, म्हणजे कोणालाही त्याने हानी पोहोचू नये. आणि 3. तो प्रतिकारशक्ती मुक्त असावा, म्हणजे रोग त्याच्या विरुद्ध लढायला शिकू नयेत. आणि या सगळ्या उपायाचा पाया कुठे आहे? तो आहे मातीत. म्हणून आपला पुढचा मुद्दा आहे मातीपासून पुनर्बांधणी. कारण कोणत्याही निरोगी शेतीचा पाया ही तिची मातीच असते. या बाबतीत स्त्रोताची भूमिका अगदी स्पष्ट आणि ठाम आहे. त्यांच्या मते मातीत कोणत्याही प्रकारचं रासायनिक बुरशीनाशक टाकणं ही सगळ्यात मोठी चूक आहे, कारण यामुळे मातीतलं संपूर्ण जीवनच नष्ट होतं. यावर उपाय म्हणून स्त्रोत डिस्निल सॉईल नावाच्या एका उत्पादनाचा उल्लेख करतो. त्यांचा दावा असा आहे की हे उत्पादन मर, रोग आणि मूळकूज यांसारख्या मातीतून येणाऱ्या सर्व रोगांवर एक कायमस्वरूपी उपाय म्हणून काम करतं. आणि आता हा आकडा बघा, जो थक्क करणार आहे. स्त्रोत असा दावा करतो की त्यांचा उपाय एकदा वापरल्यावर पुढची 100 वर्ष नवीन संशोधन किंवा नवीन उत्पादनांची गरजच भासणार नाही. यावरून त्यांच्या कायमस्वरूपी या शब्दावर किती भर आहे हे लक्षात येतं. प्रमुख, आता येतो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपल्या अन्नाचं भविष्य. या अवशिष्टमुक्त प्रणालीचे फायदे नेमके काय आहेत ते बघूया. स्त्रोतानुसार जेव्हा पिकांवरचे रोग कायमस्वरूपी आणि सुरक्षितपणे नियंत्रित केले जातात, तेव्हा साहजिकच 3 गोष्टी होतात. 1. उत्पन्न वाढतं. 2. मालाची गुणवत्ता सुधारते. आणि 3. तो माल जास्त काळ टिकतो, म्हणजे त्याची शेल्फ लाईफ वाढते. आणि हे फक्त शेतीपुरतं मर्यादित नाही. यामुळे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक संधी निर्माण होते. आजकाल ग्राहक आरोग्यदायी आणि रासायनिक अवशेष नसलेल्या अन्नाला प्राधान्य देत आहेत.
त्यामुळे साहजिकच अशा अन्नाला बाजारात जास्त किंमत मिळते. तर जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. जरा कल्पना करा, अशी शेती जिथे सतत नवीन रसायनं शोधण्याची गरज नाही, जिथे मातीपणा जिवंत झाली आहे आणि जिथे तयार होणारं अन्न सर्वांसाठी 100% सुरक्षित आहे. अशी अन्न प्रणाली कशी असेल यावर नक्की विचार करा.